ईडीकडून अशोक खरातचा ताबा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सिन्नर न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर खरात ईडीच्या ताब्यात कधी जाणार याचा फैसला होणार आहे। अशोक खरातला आज सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। सिन्नरमधील आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातला आज न्यायालयीन कोठडी मिळाल्यास आजच ईडी अशोक खरात याचा ताबा घेण्याची शक्यता आहे। ईडीकडून खरात प्रकरणात बेनामी संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संशय व्यक्त केला जातोय आणि त्याचा स्वतंत्र तपासही केला जातोय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, एसआयटी नंतर पोलीस आणि आता ईडीच्या ताब्यात देखील अशोक खरात जाण्याची शक्यता आहे। कोणत्या व्यवहारांची चौकशी ईडीच्या तपासात होईल? अशोक खरात प्रकरणामध्ये ही अत्यंत महत्त्वाची घडामोड असणार आहे, कारण सध्या जगदंबा पतसंस्थेमध्ये जे अकाउंट खोलण्यात आलेले होते त्याचा तपास केला जातोय आणि त्या प्रकरणी अशोक खरात याला आज पुन्हा एकदा सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। जर या न्यायालयामध्ये आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली तर लगेचच ईडीकडनं त्याचा ताबा घेतला जाण्याची प्रक्रिया ही केली जाणार आहे आणि ईडीने त्याचा ताबा घेतल्यानंतर जे ईडीला संशय आहे त्यांनी एवढी संपत्ती कुठून गोळा केलेली आहे, त्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये देखील भरमसाठ पैसा देखील समोर आलेला होता। प्रॉपर्टी त्यांनी कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जमा केलेली आहे आणि या सर्व व्यवहारांमध्ये त्याला कोणी कोणी मदत केलेली आहे या संपूर्ण गोष्टींचा तपास हा ईडीकडनं या आधीच केला जातोय। मात्र आता ईडीच्या ताब्यामध्ये जर अशोक खरात आला तर त्याची प्रत्यक्ष चौकशी होईल आणि अनेक घटनांचा उलगडा होणार आहे। त्यासाठी ईडीला अशोक खरात याची कस्टडी अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणूनच ईडी अशोक खरात याचा लवकरच ताबा घेणार आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।